केंद्र सरकारने 18 नोव्हेंबरला जारी केलेल्या न्यू डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2022च्या ड्राफ्टनुसार याच्यातील तरतुदींचं उल्लंघन झालं किंवा गैरवापर झाला तर 500 कोटी रुपयापर्यंतचा दंड करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। आता आपण मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपली माहिती जी आहे ती बिनधास्तपणे स्टोअर करून ठेवत असतो। मुळात या माहितीचं संरक्षण करणं गरजेचं आहे हे बहुतांश नागरिकांना माहितीच नाहीये। यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत या न्यू डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलची। डेटा म्हणजे काय ते बघूयात आणि हे बिल आणायची गरज का पडली हेही बघूयात आणि या बिलातील 7 महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम हे लक्षात घ्या की हे विधेयक जे आहे हा कच्चा मसुदा आहे आणि सध्या पब्लिक फीडबॅकसाठी हे ठेवण्यात आलेले आहे। याच्यानंतर हे फायनल होऊन हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत मांडलं जाईल। आता या विधेयकामधील 3 शब्द जे आहेत ते अगदी कॉमन आहेत बघा। पहिला म्हणजे डिजिटल, दुसरा म्हणजे पर्सनल डेटा आणि तिसरा म्हणजे प्रोटेक्शन। प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला, स्मार्टफोनला जवळपास सगळेजण सरावले, पण पर्सनल डेटा आणि त्याचं प्रोटेक्शन या विषयाचं गांभीर्य ही सेवा वापरणारे आणि सरकार या दोघांनाही जाणवलं नाही हे विशेष। आता बघा या विषयीची चर्चा सुद्धा होताना दिसत नाही, इतकी याच्याविषयीची अनभिज्ञता आपल्या इथं दिसते। पण सरकारनं या संदर्भात पुढाकार घेतल्यानं सरकारचं या विषयातलं जे गांभीर्य आहे ते ठळकपणे दिसतंय आणि ते कौतुकास्पदच आहे। कोणत्याही घरामध्ये घुसण्याआधी आपण आत येऊ का किंवा कोणी आहे का हे विचारतोच आणि ते विचारावंच लागतं। पण दुर्दैवानं आपल्या डेटाविषयी तसं होताना दिसत नाही आणि आपणच काय करतो, ॲप वगैरे डाउनलोड करताना त्याचे फायदे तोटे माहिती नसताना त्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ॲक्सेप्ट ऑल करतो आणि पुढे जातो आणि मग आपला डेटा जो आहे तो आपल्या नकळतपणे वापरला जातो। आता हा मी सारखं डेटा डेटा हा जो शब्द वापरतोय तो आहे काय हे समजून घेऊयात। या बिल पुरतं जर का बोलायचं झालं तर एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळख स्पष्ट करणारी कोणतीही माहिती जी आहे त्याला डेटा असं म्हणलं जातं। डेटा यालाच मराठीमध्ये विदा असं सुद्धा म्हणतात। आता या विधेयकापुरतं जर का बोलायचं झालं तर पर्सनल, इकॉनॉमिक, बायोमेट्रिक, कास्ट, रिलिजन याबाबतच्या ज्या डिटेल्स आहेत त्या संवेदनशील पर्सनल डेटा अशा समजल्या जातात। आता ही माहिती बेकायदा मार्गाने फोडणं, तिचा ताबा घेणं, ती वापरणं, इतरांना पाठवणं, त्यात बदल करणं, ती नष्ट करणं हे तुमच्या पर्सनल डेटाला पर्सनल ठेवत नाही। म्हणूनच याचं प्रोटेक्शन करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच हे विधेयक आणलं जातंय। नागरिकांच्या प्रायव्हसीचं तसंच डिजिटल पर्सनल डेटाचं संरक्षण करणं, वैयक्तिक माहिती म्हणजे काय हे कोडिफाय करणं, तसंच सोशल प्लॅटफॉर्मद्वारे प्रायव्हेट डेटाच्या होणाऱ्या वापराचं नियमन करणं या विधेयकाद्वारे अपेक्षित असणार आहे। तसेच पर्सनल डेटा व माहितीचा वापर कायदेशीर तसेच संबंधित व्यक्तींसाठी न्याय्य आणि पारदर्शक असेल याची सुद्धा या विधेयकात दखल घेतली जाईल ही अपेक्षा व्यक्त केली जाते। केंद्र सरकारनं ऑगस्ट 2022 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं बिल संसदेत मांडलं होतं, वैयक्तिक विदा संरक्षण विधेयक, आणि ते मागं सुद्धा घ्यावं लागलं होतं। या विधेयकावरती म्हणजे मागं विधेयक मांडलं होतं त्याच्यावरती IT कंपन्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता। आत्ताच्या विधेयकाचा उद्देश वैयक्तिक डिजिटल डेटाचा वापर केवळ कायदेशीर आणि इतर प्रासंगिक हेतूसाठी करण्यात यावा असं सुचवण्यात आलेलं आहे। आता हे इतर प्रासंगिक हेतू जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्लिअर होतीलच, पण या विधेयकातील 7 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत याची 7 महत्त्वाची जी तत्व आहेत ती फार महत्त्वाची आहेत बघा। पहिलं म्हणजे युसेज ऑफ पर्सनल डेटा बाय ऑर्गनायझेशन मस्ट बी डन इन अ मॅनर दॅट इज लॉफुल, फेअर टू द इंडिव्हिज्युअल्स कन्सर्न अँड द ट्रान्सपरंट टू इंडिव्हिज्युअल्स। म्हणजे जी काही माहिती आहे ती कायदेशीर असणं अपेक्षित आहे, लॉफुल असणं अपेक्षित आहे आणि ती ट्रान्सपरंट सुद्धा असणं अपेक्षित आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, द पर्सनल डेटा मस्ट बी यूज ओनली फॉर द पर्पज फॉर विच इट वॉज कलेक्टेड। म्हणजे ज्या हेतूसाठी तो डेटा कलेक्ट केला गेला त्याच हेतूसाठी तो वापरणं अपेक्षित आहे। तिसरं जे आहे ते डेटा मिनिमायझेशन, चौथं जे आहे एम्फसिस ऑन डेटा ॲक्युरसी आणि पाचवं जे आहे ते म्हणजे पर्सनल डेटा दॅट इज कलेक्टेड कॅनॉट बी स्टोर्ड perpetually by default and storage should be limited to a fixed duration। म्हणजे जो डेटा एकदा कलेक्ट केलेला आहे तो कायमस्वरूपीच वापरण्यात नाही यावा, एका फिक्स्ड ड्युरेशन पुरता तो वापरावा आणि त्याच्यानंतर नाही वापरावा असं म्हणलेलं आहे। सहावं जे आहे, देअर शुड बी रिझनेबल सेफगार्ड्स टू एन्श्युअर देअर इज दी अनऑथराइज कलेक्शन और प्रोसेसिंग ऑफ पर्सनल डेटा। आणि सातवं जे आहे जे फार महत्त्वाचं आहे, द पर्सन हू डिसाइड्स द पर्पज अँड मीन्स ऑफ द प्रोसेसिंग ऑफ पर्सनल डेटा
डेटा शुड बी अकाउंटेबल फॉर सच प्रोसेसिंग. म्हणजे इथं अकाउंटेबल सुद्धा धरण्यात आलेले, जबाबदार धरण्यात आलेले आणि हे शब्द फार महत्वाचे आहेत. यासोबतच या विधेयकात अशी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पॉवर असेल डिसाईड करण्याची की प्रायव्हेट कंपन्या हा जो पर्सनल डेटा आहे कुठे स्टोअर करतील किंवा कुठे ट्रान्सफर करतील. म्हणजेच सरकार अशा देशांची लिस्ट देऊ शकतं की जिथे हा डेटा ट्रान्सफर केला जाऊ शकतो. आता याच्यावरती आक्षेप येऊ शकतो कारण की देशातला डेटा देशातच असायला हवा, कारण की विषय प्रायव्हसीचा आहे आणि मागच्या विधेयकामध्ये सुद्धा हीच महत्वाची तरतूद होती. म्हणजे सरकारचं हे म्हणणं होतं की डेटा जो आहे तो इथेच आपल्या इथं स्टोअर व्हायला हवा आणि तसंच सरकारचं धोरण होतं, पण त्याच्यावरती आयटी कंपन्यांनी आक्षेप घेतला होता. आता हे जे नवीन विधेयक आलेलं आहे याच्यामध्ये थोडीफार सवलत देण्यात आलेली आहे असं दिसतंय. आता विषय प्रायव्हसीचा आहे. मी जेव्हा म्हणतो तर प्रायव्हसी हा शब्द गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेत येताना दिसतोय. प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार आहे, हा निकाल माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आणि पर्सनल डेटाच्या संरक्षणासाठी कायदेशीर चौकट तयार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. मग 2017 मध्ये न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भातली कमिटी सुद्धा फॉर्म करण्यात आली आणि या समितीनं जुलै 2018 मध्ये या विधेयकाचा मसुदा जो आहे तो सरकारला सादर केला होता. 2019च्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भातलं विधेयक जे आहे ते संसदेत मांडण्यात आलं होतं, पण या विधेयकावरती न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्णा यांनी हे विधेयक सरकारला अनुकूल असल्याची कठोर शब्दात टीका सुद्धा केली होती. हे विधेयक जर का मंजूर झालं तर भारत सरकार प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवू शकणारं ऑर्वेलियन स्टेट बनेल असा इशारा सुद्धा त्याने दिला होता. आता इथं ऑर्वेलियनचं नाव वापरण्याचं कारण हे आहे की त्यांचं 1984 हे जे बुक आहे हे फार महत्वाचं आहे आणि त्याची टॅगलाईन फार महत्वाची बघा. ते बुकमध्ये अशी टॅगलाईन आहे की द बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू. आता या ठिकाणी बिग ब्रदर म्हणजे सरकार आहे आणि ते कायम तुमच्या प्रत्येक हालचालीवरती नजर ठेवेल असं या ठिकाणी न्यायाधीशांना म्हणायचंय. मागे मांडण्यात आलेलं जे विधेयक होतं याच्यामध्ये संसदीय समितीने तब्बल 81 दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या आणि आयटी कंपन्यांनी सुद्धा डेटा लोकलायझेशन या मुद्द्यावरती आक्षेप घेतला होता. म्हणजे संवेदनशील वैयक्तिक गोपनीय माहिती भारतात साठवून ठेवणं कंपन्यांना त्या विधेयकात बंधनकारक करण्यात आलं होतं आणि त्याच्यावरतीच या कंपन्यांनी आक्षेप घेतला होता आणि आता या मुद्द्याबाबत सवलत देण्यात आलेली आहे असं दिसतंय. यासोबतच जुन्या विधेयकावरती कंपन्यांवरती बंधनं घालण्यात आली होती, मात्र सरकारी यंत्रणांना अमर्याद सवलती देण्यात आल्या होत्या आणि तोच आक्षेपाचा मुद्दा होता आणि न्यायाधीशांनी सुद्धा त्याच्यावरतीच आक्षेप घेतलेला आपल्याला दिसतोय. आत्ताच्या नवीन विधेयकात कोणताही पर्सनल डेटा प्रोसेस करण्याआधी कन्सेंट इज मॅन्डेटरी. म्हणजे त्या व्यक्तीचा कन्सेंट फार महत्वाचा आहे आणि यासोबतच ज्या व्यक्तीने कन्सेंट दिलेला आहे तो व्यक्ती कोणत्याही क्षणी त्याचा कन्सेंट वापस सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे सकाळी कन्सेंट देऊन संध्याकाळी तो वापस सुद्धा घेऊ शकतो. यासोबतच नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली यातील तरतुदीतून स्टेट एजन्सीजला सूट देण्यात आलेली आहे. आता याच्यावरती आक्षेप नोंदवला जाऊ शकतो, आक्षेप घेतला जाऊ शकतो आणि व्यापक प्रमाणात याच्यावरती चर्चा सुद्धा संसदेत होईलच. नवीन डेटा प्रोटेक्शन बिलचा उद्देश वैयक्तिक डिजिटल डेटाचा वापर केवळ कायदेशीर आणि इतर प्रासंगिक हेतूंसाठी करण्यात यावा असं सुचवण्यात आलेलं आहे. यासोबतच एखादी कंपनी डिजिटल पर्सनल डेटाचं संरक्षण करण्यास जर का अयशस्वी ठरली तर त्या कंपनीला 250 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्याची तरतूद सुद्धा याच्यामध्ये करण्यात आली. यासोबतच नो कंपनी विल बी अलाउड टू पर्सनल डेटा दॅट इज लाईकली टू कॉज हार्म टू चिल्ड्रन अँड ॲडव्हर्टायझिंग कांट टार्गेट चिल्ड्रन. म्हणजेच काय, याच्यामध्ये लहान मुलांचा सुद्धा अँगल देण्यात आलेला आहे. लहान मुलांना टार्गेट करून हा डेटा वापरण्यात येणार नाही, ॲडव्हर्टाइज करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस हे विधेयक संसदेत मांडलं जाईल त्यावेळेस त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होईल. त्याच्यातल्या प्रत्येक मुद्द्यावरती पॉईंटनुसार चर्चा होईलच आणि संयुक्त संसद समिती सुद्धा आहेत जी सुद्धा याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवू शकते. बघूयात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच की हे जे विधेयक आहे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर याचा आपल्याला कितपत फायदा होतोय. पण ही प्रोसेस होता होता जनजागृती सुद्धा करणं गरजेचं आहे. सर्व नागरिकांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे की तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ही फार महत्त्वाची आहे आणि या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.